आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। लालू दादा याच्या माध्यमातून संपूर्ण ती जेवणाची व्यवस्था करण्यात आली। लालू दादाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि टीमला विनंती करेल आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। थँक्यू। धन्यवाद। आपण विद्यमान सामन्याकडे वळूया। एका बाजूला फाउंटनहेड चिंचोली विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे अशी मॅच आहे। नाठवडे टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फाउंटनहेड चिंचोलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे। मॅचच्या झाली सुरुवात। बॅटिंग ऑर्डरमध्ये मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि सोबतीला हेमंत, षटक क्रमांक 1 मध्ये धनाजी। तब्बल 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे। धावफलकावरती आहे तब्बल 7 बिनगडी बाद। प्रथम बॅटिंग करत असताना टीम फाउंटनहेड चिंचोली या टीमने या धावा बनवलेल्या आहेत। द्वितीय फेरीची लढत ही 3 षटकांची आहे, याची आपण सर्वांनी दक्षता घ्या। शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे। ओव्हर नंबर 1 मध्ये 5वा बॉल प्रगतीपथावरती। बॉलर तयार धनाजी। आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल। या बॉलची दाहकता जर तुम्ही पाहिली तर चांगली दाहकता होती। डॉट आलाय, थोडंसं पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली। अशा प्रकारचं मिश्रण या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलंय गोलंदाज धनाजी यांनी। डॉट टाकलाय। 5 बॉलचा खेळ झालाय। शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे। धावसंख्या जैसे थे 7 धावा धावफलकावरती। चला दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका। 7 धावा धावफलकावरती आहे। षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे। बॉलर तयार धनाजी। राईट आर्म ओव्हर द विकेट। स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज हेमंत। सोडून दिलाय बॉल, वेगाने टाकलाय। पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल। यावेळेला धनाजींनी काय केलं की वेगावरती भर दिला, परंतु या बॉलची दिशा खराब होती। पंचांनी स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल। शेवटचा बॉल प्रगतीपथावरती। बॉलर पुन्हा तयार। यावेळेला आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय, बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे। बॉलने घेतले भरारी। फटका हेमंत यांचा आहे भारी। मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी। बॉल सीमा पार, षटकार। तीन षटकांचा सामना आहे। एका ओव्हरचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 14 बिनगडी बाद। हेमंत यांनी शेवटचा बॉल पाठवला या षटकातला सीमारेषेच्या पलीकडे। सरळ 6 धावींसाठी धावसंख्येला आकार देणारा हा षटकार होता। धनाजी यांनी 5 बॉल चांगले टाकले, परंतु शेवटचा बॉल जो होता ना तो महागडा टाकल्याने शेवटच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट झाला। मैदानाच्या आतमध्ये 6 धाव्यांचा मोठा टोला आला। आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे। चला दोन्ही संघ आपण अधिकचा वेळ घेऊ नका। गोलंदाजी मार्गवरती कुमार। फाउंटनहेड चिंचोली विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे अशी लढत आहे। बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळलाय, परंतु टायमिंग इतकं बेमिसाल आहे। बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे। सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार। बॅट्समन आहे तुषार, बॉल पाठवला त्यांनी सीमा पार। फाउंटनहेड चिंचोलीसाठी आणखीन एक मोठा टोला आलाय। वीरेंद्र सहवाग स्टाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे। या बॉलची कहाणी फटका तुषार यांचा आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये आली आहे। आता याच नावाची सुनामी। बॉल सीमा पार, षटकार। कुमार यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय, परंतु कमबॅक करावं लागेल। क्षमता आहे, गोलंदाजीमध्ये भेदकता आहे, त्या गोष्टी आता त्यांना अंमलात आणाव्या लागतील। काहीतरी वेगळं करावं लागेल। गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी। ओ आणि या बॉलच्या पाठीमागे चांगला बाउन्सर टाकलाय, डॉट आलाय। धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये। अशाच प्रकारच्या काही रणनीत्या वेगळ्या प्रकारे आखाव्या लागतील आणि त्या मैदानाच्या आतमध्ये कुमार यांनी आखायला सुरुवात केली आहे। कमबॅक करणारा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय। पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे।
हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुषारांचा खेळ आता बहरलाय. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. सुरुवातीला जे तुषार अडकत खेळत होते त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे. आडव्या बॅटचा टोला, हाई बॉल, फ्लॅट पॅरलल बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे, धडक षटकार. तुषार नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आली आणि या सुनामीचा कहर पहा. या सुनामीला शांत कोण करेल? गोलंदाजी मार्कवरती कुमार आहे. डावकुरे हाताचे खेळाडू आहेत आणि नेहमीच डावकुरे हाताचे गोलंदाज हे नेहमी शैलीदार पाहायला मिळतात, प्रभावशाली पाहायला मिळतात. कारण ज्या वेळेस डावकुरे हाताचे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतात ना, आणि तेही राऊंड द विकेट ज्यावेळेस बॉलिंग करतात ना, त्यावेळेस अँगल तयार होतो. त्या अँगलचा फायदा इथं घ्यावा लागेल. स्वतः आपल्या फॉलोथ्रूमध्ये धावले होते. लॉंग ऑन वरतून खेळाडू आलेले आहेत. बॉलची फेकी करतील, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होत आहेत. फाउंटन हेड चिंचोलीने आतापर्यंत बनवलेली आहेत धावा, त्या धाव फलकावरती आहेत 35 धावा बिनगडी बाद, 35. शेवटचा बॉल या षटकातला शेष आहे. 35 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. बॅटचा किनारा मिळाला नाही, भाग्याचा सहारा, विकेटचं पतन. फलंदाज तुषार, फाउंटन हेड चिंचोलीला धक्का क्रमांक पहिला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट देऊन बसलेली आहेत. टप्पा पडल्यानंतर उसळणाऱ्या बॉलवरती आक्रमण करायला गेले आणि आक्रमण फसलं. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती, कारण या बॉलवरती एखाद दुसरी धाव काढून पुन्हा स्ट्राईक वरती येऊ शकले असे, अंतिम षटकामध्ये आक्रमण करू शकले असे, परंतु सेट बॅटर आता आउट होऊन माघारी येत आहेत. त्यांचं नाव आहे तुषार. चांगली बॅटिंग गेली, खास करून 2 षटकार 3 षटकार खास करून त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होत आहे, कारण सुरुवात त्यांनी संघाला दमदार करून दिलेली आहे. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3च्या षटकासाठी अनुभव त्यांच्या गाठीशी, आणि मैदानाच्या आतमध्ये प्रमोद क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये कोण आहे तर हेमंत. नॉन स्ट्रायकर एंडला प्रमोद, गोलंदाजी मार्क वरती प्रकाश. चला, यानंतरची मॅच श्री 11 कुसाईवाडी आणि मराठवाडा 11 खिरवडे या 2 टीम मध्ये लढत होणार आहे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. ड गटातून ही दुसरी मॅच आहे. ग्रुप डी श्री 11 कुसाईवाडी आणि मराठवाडा 11 खिरवडे आपल्यामध्ये मॅच होणार आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन बसला नाही, तर तो निसटला. जीवनदान मिळालंय. अंतिम षटकामध्ये जीवनदान देणं थोडंसं घातकी असू शकतं, कारण अंतिम षटकामध्ये फलंदाज हे आक्रमक होतात, प्रत्येक बॉल वरती ते आक्रमण करायला सज्ज असतात आणि अशा वेळेला जीवनदान देणं थोडंसं घातकी ठरू शकतं. परंतु 4 बॉलच्या पाठीमागे प्रकाशांना चांगले बॉल टाकावे लागतील. या अगोदर चांगली गोलंदाजी केली आहे स्ट्रायकर एंडला हेमंत. ताकदीचा वापर करत हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का तर स्वतः प्रकाश होते, परंतु फेक थोडीशी झाली खराब. त्याचा मोबदला आणखीन एका धाबेचा मिळालाय. 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. आता फलंदाजांना मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. धावसंख्येचं प्रलोभन आता वाढवावं लागेल. या मॅच मध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सकाळपासून चांगलं स्कोरिंग जालिंदर पन्हाळकर काका जे कुसाईवाडीचे क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो आणि पुढच्या मॅच मध्ये ते निश्चित तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू धावत चालले. धावता झेल पकडण्याचा प्रयत्न. मिड विकेट वरतून डीप स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेले. अंतर पार केलं होतं, परंतु बॉल काय हातामध्ये विसावू शकला नाही. पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय.
कोणत्या क्षेत्ररक्षकाला कधी वाटत नाही की माझ्याकडून झेल सुटावा, त्यामुळे प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना 100%च करत असतो. त्यामुळे याही झेलला पकडण्याचे प्रयत्न चांगले होते, परंतु अखेरच्या क्षणी बॉल हातामधून निसटलाय. काही धावा मिळाल्या, 2-4 बॉलचा खेळ संपलाय, शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला कोण आहे तर हेमंत. पायांचा वापर केलाय, ओव्हर दी बॉलर हेड, लॉंग ऑफला खेळाडू आणि त्यांना गुंगारा देत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या स्पर्धेसाठी होत आहे, अजितदादा पाटील, शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन संस्थापक आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राजू दळवी, विद्यमान खजिनदार, शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, त्यांचंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पंचांनी सांगितलं की दिशाईन बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. त्याचबरोबर धावसंख्या 46 आहे. क्रांतीभूमी चषक 2025 आणि माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जी क्रिकेट स्पर्धा आहे, त्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. तर खेळाडूंना विनंती आहे की आपण त्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत आहे आणि बॅटिंग करताना 46 बनवलेली आहेत, म्हणजे टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे या टीमला बनवायचे आहे. धावा 47, येणारे बॉल 18. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आहे एका बाजूला. टीम आहे श्री 11 कुसाईवाडी आणि मराठवाडा 11 खिरवडे. या दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल आता टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मधून होत आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया आणि आपण दोन्ही कॅप्टन्स मध्ये आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. आपण टॉस करत आहोत. आपण नाणेफेकीचा कौल करूया. संदीप दादा पाटील यांच्या शुभासे आपण टॉस करूया. त्यांना विनंती आहे या आपल्या शुभासे आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. चला, श्री 11 कुसाईवाडी आणि मराठवाडा 11 खिरवडे आपल्यामध्ये मॅच होत आहे. आपण नाणेफेकीचा कौल या दोन टीम मध्ये करूया. महत्वपूर्ण मॅच आहे. ड गटातून हा दुसरा सामना आपल्या समोर येईल. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. क्रांतीभूमी चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा माननीय श्री राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. मराठवाडा 11 खिरवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 कुसाईवाडी अशी लढत होणार आहे आणि या लढतीचा टॉस आता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण लगोलग करणार आहोत. मराठवाडा 11 खिरवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 कुसाईवाडी अशी लढत होणार आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूया. क्रांतीभूमी चषक 2025 खिरवडे टीम नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. मराठवाडा 11 खिरवडे. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा आलेला आहे, त्यामुळे टॉस जिंकलेला आहे मराठवाडा 11 खिरवडे. चेतन भाऊ, टॉस जिंकताय, निर्णय काय घेताय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. काय वाटतंय, कोणती धावसंख्या योग्य आहे या खेळपट्टीवरती? आता कालपासूनचे सामने बघितले, पण या खेळपट्टीवर अशी कोणतीच धावसंख्या अशी म्हणजे डिफेंडेबल पण नाहीये. पण आम्ही प्रयत्न करू की समोर मयूर सारखा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे, तर त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि कुसाईवाडी टीमला आम्ही 40 ते 45 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या भावना कशा आहेत? रामभाऊ यमगर या व्यक्तीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आणि त्यांच्या आयोजनाबद्दल
सर्व मित्रपरिवार कालपासून अक्षरशः दिवस रात्र मेहनत घेत आहे ह्या गेल्या आठवडाभरापासून. ही रामभाऊ यमगर यांनी कमवलेली संपत्ती आहे खरी. क्या बात आहे. मित्रपरिवार हा त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ही त्यांची संपत्ती. दादा तुम्ही टॉस जिंकला असता कुसाईवाडीने तर निर्णय काय घेतला असता? आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. म्हणजे टॉस मध्ये मनासारखं घडलेलं आहे. म्हणजे हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहात. राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, आपले अभिप्राय कसे आहेत? तर राम यमगर साहेबांच्या बद्दल बोललं की आज त्या असा व्यक्तिमत्व आहे की आज सगळ्या पूर्ण शिराळा तालुका त्यासाठी आज आलेला आहे. सगळं मतभेद विसरून हीच त्यांची खरी कमाई आहे. नाहीतर आम्ही प्रत्येक वेळेला बघितलं तर 3 असोसिएशन आहेत, पण 3 असोसिएशन एकत्र बांधण्याचं काम म्हणजे राम यमगर. म्हणजे आज त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे. सगळं मतभेद विसरून येतात म्हटल्यानंतर. क्या बात आहे. आपले अभिप्राय होते. आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मान्यवरांचा आभार आहे. मॅचच्या सुरुवात 47 धावांचं लक्ष आहे. आपण दोन्ही टीमला देऊया मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे मराठबाणा 11 खिरवडी या टीमने. त्यांनी सांगितलंय की आम्ही गोलंदाजी करतोय. सत्तेचाळीस धावांचं लक्ष. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे. त्याच्यावरती एक सिंगल धाव तर धावून काढलेली आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का? स्ट्रायकर जोडीमध्ये आपण चर्चा करत आहोत. बापू आणि कुमार तर गोलंदाजी मार्गवरती प्रवीण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फाउंटन हेड चिंचोलीने प्रथम बॅटिंग केली. 46 बनवल्या. 47चं टार्गेट दिलेलं आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडी या टीमला. पुढचाही सामना श्री 11 कुसाईवाडी विरुद्ध मराठबाणा 11 खिरवडी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे तर 2 धावा आलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ याही षटकामध्ये बाकी आहे. माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे यानंतरचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. आणि आता तो बॉल प्रगतीपथावरती असणार आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. 47 धावांचा बचाव करताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु याच धावसंख्येचा पाठलाग करताना नाठवडे टीमला बॅटिंग चांगली करावी लागेल. कारण सुरुवात तुमची कशी आहे याच्यावरती शेवट अवलंबून असतो. दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, त्यामुळे फ्री हिट तर कंटिन्यू असेल, परंतु हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आहेत प्रवीण. पहिला बॉल चांगला होता, परंतु त्यानंतरचा बॉल नो होता. त्यानंतरचा बॉल दिशाहीन होता. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस. प्रति उत्तर देऊ शकले नाही. अशा बॉलला योग्य न्याय द्यावा लागेल बॅटिंग करत असताना. कारण असे बॉल जर डॉट झाले तर फलंदाजांवरती दडपण वाढेल. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना प्रवीण यांनी केलाय. थोडासा दडपण आणण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना केलेला आहे. बापू आणि कुमार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि भन्नाट वेग. यष्ट्यांचा वेग. ड्रीम बॉल टाकलाय. फलंदाज क्लीन बोल्ड. सरळ बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. लाईन मिस करून बसले. ड्रीम बॉल टाकलाय गोलंदाजी करत असताना प्रवीण यांनी. आणि फलंदाजाला त्रिफळाचित केलेला आहे. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. आणि जवळजवळ आता रबर बॉल क्रिकेटची सांगता होत आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ही स्पर्धा अनुभवत आहोत, पाहत आहोत. रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम कालपासून रंगलाय. कालपासून आपण बरेचसे सामने पाहिले, शेवटच्या बॉल पर्यंत गेले. आणि या वर्षीचा रबर हंगाम आपण पाहिला असेल तर फार मोठा राहिला. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या. आता मैदानाच्या आतमध्ये धनाजी धावसंख्या आहे 4 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय आणि त्यानंतर तुम्ही डॉट बॉल टाकता काय आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये चमक पाहायला मिळते काय, अशी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांनी केलेली आहे. परंतु फलंदाजांना हात खोलावे लागतील. 3 षटकांचा सामना आणि अखेरकार ते हात खोललेत
आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. जर यश मिळवायचं आहे तर मेहनत ही तुम्हाला करावीच लागेल आणि अनेक संकटांवरती मातही तुम्हाला करावी लागेल. आणि अखेरकार धावा येत नव्हत्या, आता धावा यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या आता भरारी घेते. 10 धावा धाव फलकावरती. 47चं प्रतिउत्तर देत असताना प्रवीण यांच्यावरती आता हल्ला चढवलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज धनाजी. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. खेळाडू बॅकअप साठी आहे. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केलाय का तर हो, 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळतील. षटक क्रमांक 1चा खेळ आता संपुष्टात येतोय आणि एका षटकाच्या अखेरीस 47 धावांचं प्रतिउत्तर देताना धावा धाव फलकावरती आहे तब्बल 12. आता विजयासाठी इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया, कारण 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत धावा 35. प्रति षटकाच्या पाठीमागे बनवाव्या लागतील धावा कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 18. म्हणजे आता ही सरासरी डोळ्यासमोर ठेवून नाठवडे टीमला बॅटिंग करावी लागेल. म्हणजेच की काय, टीम नाठवडे टीमला तर गिअर बदलावा लागेल. नाठवडे संघ जो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गिअरमध्ये बॅटिंग करतोय तो आता गिअर बदलून टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता अरुण आलेले आहेत, परंतु एका बाजूला 17 पेक्षा कमी धावा गोलंदाजांना खर्च कराव्या लागतील फाउंटन हेड चिंचोली या टीमच्या. म्हणजे ही जी सरासरी डोळ्यासमोर ठेवून फलंदाजांना बॅटिंग करायची आहे आणि गोलंदाजांना गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी मार्गवरती अरुण आहेत आणि त्यांचेच बंधू हेमंत एसटी रक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि पाठीमागच्या मॅचमध्ये अरुण यांनी खेळ चांगला केला होता. लागोपाठचे 2 फलंदाजांनी माघारी पाठवले होते. फाउंटन हेड चिंचोली टीमसाठी खेळ चांगला केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपण चर्चा करतोय. कुमार प्रतिभा आहे, पंचाने सांगितलं की वाईड आहे आणि आज गुणवंत खेळ फलंदाजांना करावा लागेल. दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. कुमार यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय. प्रत्येक खेळाडूकडे क्रिकेटचं कौशल्य असतं, त्या कौशल्याचं तुम्हाला सादरीकरण हे चांगलं प्रत्येक मॅच मध्ये करावं लागतं आणि याही मॅच मध्ये त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. कोणता संघ क्रिकेटमध्ये जिंकतो? ज्या टीमचं खेळाचं सादरीकरण चांगलं आहे तो संघ नेहमी जिंकतो. परंतु आडव्या बॅटने या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. एकोणीस धावा धाव फलकावरती आता आलेल्या आहेत. बॉलर पुन्हा तयार. अरुण, पहिला बॉल दिशाहीन, त्यानंतरचा बॉल महागडा. फटका खेळताना वेळेच्या चुकता नाही. एक सिंगल धाव आलेली आहे. बत्तीसवेळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी राम यमगर साहेब यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न केला जात आहे आणि खास ही सर्व मंडळी गावावरतून आलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न केला जात आहे. केक कटिंग करून आज राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसाचा गोडवा या ठिकाणी वाढवला जाणार आहे आणि मुख्य व्यासपीठावरती हा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. एक छोटासा केक गोडवा निर्माण करतो, थोडासा का होईना, परंतु नात्यातला अंधकार तो दूर करतो. जीवनाला हवी प्रकाशाची वात आणि तिला आहे मानाचे स्थान. तसे वाढदिवसाच्या दिवशी केकला आहे महत्वाचे स्थान आणि आज वाढदिवस साजरा या ठिकाणी केक कटिंग करून आजच्या दिवसातला गोडवा या ठिकाणी वाढवला जात आहे. ही संपूर्ण मंडळी गावावरतून आलेली आहे, त्यांच्या माध्यमातून वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं आपण लक्ष वेधून घेऊया. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025च्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा. प्रतीकदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ही गावावरतून आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा केला जात आहे.
स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती 21. वाढदिवस 16 संपन्न होते मुख्य व्यासपीठावरती. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून वाढदिवस सेलिब्रेशन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडलाय. आणखीन एका विकेटचं पतन. 47चं प्रत्युत्तर देताना नाठवडे टीमला आणखीन एक धक्का. 21 धावा आहेत. 47चं प्रत्युत्तर द्यायचं आहे नाठवडे टीमला. सुरेश मैदानाच्या आतमध्ये 26 धावा अजूनही बाकी आहेत. मॅच अजूनही जिवंत आहे. मॅच मध्ये लढण्यासारखं बरंचसं काही बाकी आहे. फक्त आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. असं म्हणतात की परिस्थिती तुम्हाला मार्ग काढायला शिकवते आणि या परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. सुरेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्या पावली. आक्रमण करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि आक्रमणच करावं लागेल. षटक क्रमांक आता 2चा खेळ समाप्त या ठिकाणी होतोय. 6 बॉल 26 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले भी उसके पंख बोलते हैं, वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि याही मॅच मध्ये आता ते हुनर बोलणं फार महत्वाचं आहे आणि त्या हुनरने आता फलंदाजांना खेळावं लागेल. 6 बॉल 26 ची गरज. अंतिम षटक. गोलंदाज आबा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज धनाजी. क्षमता आहे धनाजी यांच्याकडे कारण धनाजी यांनी बॅटिंग करत असताना एक षटकार ठोकलाय. आबा गोलंदाजी मार्गवरती. 6 बॉल 26. रंगलेला एक रोमांचक सामना. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय. आता 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 22. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा चौकार आलाय. आबा यांच्यावरती भीषण हल्ला चढवला. या बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलंय धनाजी. या मैच की मोटी उम्मीद. ऐसा कहा जाता है कठिन समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि ती उम्मीद है टीम नाठवडे या टीमची धनाजी आणि टीम चिंचोली टीमची आबा. 4 बॉल आता 24 ची गरज आहे. प्रत्येक बॉल सीमापार. समोर खेळलाय. लॉंग ऑनला लांबी कमी पडलीये. प्रयत्न अपुरे पडलेत. बॉल सीमारेषा पलीकडे बनवायचे आहेत धावा इथून पुढे. आता 20 येणारे बॉल 3. माफ करा आपण करेक्शन करूया. 18 बनवायचे आहेत. 3 बॉल म्हणजे मॅच जिवंत आहे. 18 ची गरज आहे. आणि हा ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ज्या जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आता हा सांगणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग करताना फलंदाज धनाजी यांच्या बॅट मधून आता 2 बॉल 12 ची गरज आहे. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. आबा यांच्या विरुद्ध आक्रमण केलेलं आहे. 2 बॉल 12 ची गरज. हृदयाची धडधड आता पाठीराख्यांच्या वाढत चालली आहे. फटका कव्हर्सला खेळलाय. खेळाडू आहे डीपला मोकळा श्वास घेतला असेल आणि अखेरकार तोही बॉल सीमा पार. आता 1 बॉल विजयासाठी बनवायचा आहे. धावा 8. क्रिकेट हा खेळ असं म्हणतात की अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे कधी काय घडेल याचा नेम नाही. शेवटचा बॉल आणि शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत हार कधी मानू नका. 1 बॉल 8 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत, लढतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आबा तयार. 1 बॉल 8.
आणि अखेरकार हा सामना इथे जिंकलेला आहे फाउंटन हेड चिंचोली टीमने. त्यांचं अभिनंदन. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे, आपणही चांगलं खेळलात, फक्त थोडेसे प्रयत्न कमी पडले, आपणही चांगला संघर्ष केलात, आपले मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण करूया. अलाउन्स या मॅच मध्ये केलाय चांगला खेळ अशा खेळाडूला आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. बॅटिंग मध्ये धुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा, 3 षटकार ठोकले असा चिंचोली टीमचा तुषार ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. तुषार आपण या आणि चला मैदानाच्या आतमध्ये टीम श्री 11 कोसाईवाडी आणि मराठबाणा 11 खिरवडे या दोन्ही टीमला आपण या ठिकाणी विनंती करूया की आपण मैदानाचा ताबा घ्या आणि आपण लगेचच सामना सुरू करा अशी विनंती आपण करूया. आणि सामनावीराचा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरतून आपण तुषार यांना प्रदान करूया. खेळ चांगला राहिला. तुषार यांनी बॅटिंग मध्ये चांगली चमक धमक दाखवली, संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि संघाने मजल मारली 46 धावांवरती आणि हा सामना जिंकलाय. अमर जाधव अण्णा यांच्या शुभासे हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरतून त्यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आदरणीय शंकर मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होईल. या पण आवाज ऐकूया प्रवीण वंडुस्कर महाराजांचा. तर या ठिकाणी पैलवान तानाजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा किताब. अगदी तुषारचे वडील आहेत आणि आज वडील सामना पाहण्यासाठी आलेल्यानंतर आपल्या मुलाला किताब मिळालेला आहे. अर्थातच प्लेयर ऑफ द मॅचचा किताब चिंचोली गावाकडून तुषार यांना जातोय. तर तुषार या आपल्या वडिलांच्याकडून सामनावीराचा किताब घेणं ही खऱ्या अर्थाने एक नशिबाची गोष्ट आज तुषारच्या नशिबामध्ये आहे आणि तुषार यांना या ठिकाणी सामनावीराचा किताब दिला जातोय. चला टीम मराठबाणा 11 खिरवडे संघ आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या. तुषारला दिला जातोय सामनावीराचा किताब. एका बाजूला श्री 11 कुसाईवाडी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला मराठबाणा 11 खिरवडे हे दोन संघ पाहायला मिळत आहेत. ब गटातील साखळी सामन्यामधील दुसरा सामना. चला खिरवडे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. चिंचोली संघानं सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. चला टीम खिरवडे संघ 2 मिनिटं सामना थोडासा थांबवा कारण की चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. मयूर पन्हाळकर नवी मुंबईचा पहिला शतकवीर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर हर्ष नॉन स्ट्रायकर एंडला हर्ष आहे. स्ट्रायकर एंडला मयूर पन्हाळकर ज्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमी षटकाच्या सामन्यामध्ये पहिलं शतक झळकावलं. असं शतकवीर खेळाडू
कुसाईवाडी गावचं भूषण, मयूर पनाळकर स्ट्रायकर रेनला आणि खिरवडे संघाकडून राऊंड द विकेट. पहिला बॉल आर्यनचा, पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. चांगल्या बॉलला सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण मात्र इथे जपलं जातं. पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय. पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाही. दुसऱ्या बॉलवरती एक एकेरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगली गोलंदाजी, चतुराईची धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यंग टॅलेंटेड गोलंदाज सुरुवातीच्याच पहिल्या षटकामध्ये संधी दिली टीम मराठवाडा 11 खिरवडे आणि या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करत असताना आतापर्यंत सुरुवातीचे 3 चेंडू चांगले राहिलेत. आपण पाहतोय क्रांतीभूमी बेळाशी आयोजित मान्य श्री राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणामध्ये इथे फुलटॉस बॉल मयूर पनाळकरला. तुम्ही अशा प्रकारे चुकीची गोलंदाजी करू शकत नाहीये, परंतु कॅचची नामी संधी होती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी कुसाईवाडीचा ढाण्या वाघ आणि या वाघाची शिकार करण्याची आलेली संधी मात्र सोडून दिली आहे टीम मराठवाडा 11 खिरवडे या संघानं. 4 धावा आल्या मयूर पनाळकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिले तर जालिंदर पनाळकर जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांची चांगलं सहकार्य या आयोजन कमिटीला राहिलं. दुपारच्या सत्रामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये देखील नितीन दादा शेनवी सातत्याने या आयोजन कमिटीला त्यांचं देखील मोलाचं सहकार्य गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस पहा नो लुक शॉट, चांगला स्ट्रोक, फक्त फ्लिक केलाय मयूर पनाळकर. सेट ऑन द फायर, बॉल सीमारेषा पार, षटकार. मयूर पनाळकरच्या फलंदाजीची अगदी संपूर्ण प्रेक्षक दिवाने आहे आणि सध्याच्या घडीला तुफानी बॅटिंग करत असताना चौकाराला चौकारानंतर षटकार मारलाय. पाच बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या 12 धावा. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव घेतलेली नाही. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 12 धावा. धावफलकावरती जाऊयात. मान्यवरांचं स्वागत सन्मान जेथे अतिथी मान्यवर आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब, खऱ्या अर्थानं रामजी यमगर साहेब शंकरदादा मोहिते असतील, यांनी पाहिलेले एक स्वप्न म्हणजेच कुठेतरी शिराळा तालुक्याचं क्रिकेट एकत्रित संघटित व्हावं यासाठी या 2 व्यक्तिमत्वांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत. आणि आज राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय शंकरजी मोहिते साहेब आहेत आणि दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. व्यासपीठावरती स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण, त्याचबरोबर नाईक सी फूडचे सर्वेसर्वा शंकरजी यमगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण 32 शिराळा तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी वसंत मोहिते दादा यांचा स्वागत सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. शंकरदादा मोहिते यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला जे आपण आकर्षक करंडक पाहतोय त्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आणि 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट जेव्हापासून सुरू आहे आणि तेव्हापासून सातत्याने या क्रिकेटला उभारणी देण्यासाठी ज्यांनी महत्वाचं मोलाचं कार्य केलेलं आहे ते सोनवडे गावचे, सोनवडे खोतवाडीचे शंकरदादा मोहिते यांचा सन्मान आपण
स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे, त्याचबरोबर नाईक सीफूडचे सर्वा शंकरजी यमगर साहेब आणि अक्षयजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा स्वागत सन्मान करत आहोत. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान करणं ही भारतीय संस्कृती, ही महाराष्ट्राची संस्कृती मात्र जपली जाते. आणि ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी या क्रिकेटसाठी एक मोलाचं योगदान दिलंय, मनाने साधा आणि असे आमचे शंकरदादा असणारे, त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आलेत. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये दिलेल्या 12 धावा, त्यानंतर केलेला कमबॅक. यावेळेस पहा काय घडलं जातंय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. विजय यादव स्वराज्य कंस्ट्रक्शनचे सर्वा एक प्रगतशील उद्योजक, त्याचबरोबर एक चांगले क्रिकेटर, ग्रामीण भागामध्ये एक क्रिकेटला चालना देण्यासाठी एक महत्वाचं कार्य करणारे खेळाडू. यावेळेस पहा मनगटातील ताकद, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फलंदाज हर्ष पवारच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. पवार इज पॉवर आणि पॉवर इज पवार असा फटका मात्र इथे पाहायला मिळतोय. षटकार आलाय. षटकारानंतर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता मयूर पनाकरची बॅटिंग आणि त्याचबरोबर त्याला मिळालेली महत्वाची साथ हर्ष पवार. अगदी कुठेतरी रनवे मध्ये अडथळा निर्माण झालाय. यावेळेस पास समोरून स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेत एक धाव तर आली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 20 या आकड्यावरती. वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोला टाकलेला बॉल मयूर पनाकरने खोदून काढलाय फटका. नो बॉल आणि प्लस 6 रन आणि गोलंदाजाच्या शैलीवरती चेक केलाय. आता या बॉल वरती मात्र धावा मिळतील, तब्बल 9 धावा. शशी साटम सरांनी मात्र हेरलं. त्यानंतर प्रमुख पंचांना इशारा केला. 9 धावा तब्बल या बॉल वरती आल्या. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय श्री रामजी अमगर साहेबांचा आज वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त आज क्रांतीभूमी चषक 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सन्माननीय शांतारामजी कदम साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. पाटण तालुक्यातून निगडे गावातून येणारे परंतु सातत्याने 32 शिराळा तालुक्यातील अनेक क्रिकेट स्पर्धेला ज्यांची सातत्याने हजेरी राहते, ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभतं, ते शंकरजी मोहिते दादा यांचे अगदी जवळचे मित्र आणि व्यावसायिक पार्टनर अर्थातच शांतारामजी कदम साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. चला टीम चरण आणि टीम या वेळेस पहा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थांबवले दोन्ही फलंदाजांनी स्वतःला. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकानंतर 33 धावा बिनगडी बाद टीम श्री 11 कुसाईवाडी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवा याला उमऱ्यासारखा, ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळा तालुक्यातील एवन जोडी म्हणून ज्यांचं नाव सातत्याने प्रसिद्ध आहे या 32 शिराळा क्रिकेटच्या पटलावर, त्यात अर्थातच रामभाऊ यमगर आणि शंकरदादा मोहिते यांची एवन जोडी, आणि आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी प्रेमाची मायेची उबदार शाल आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी बर्थडे बॉय अर्थातच राम यमगर साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. षटकार आलाय. षटकारानंतर टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. 39 धावा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस फुलटॉस बॉल, त्यावरती फुलटोल वसूल केलाय. बॉल सीमारी पार, आउट ऑफ दी पार्क. मयूर पनाळकर सेट ऑन फायर. नवी मुंबईचा शतकवीर पुन्हा एकदा दहाडतोय. भूमिपुत्र क्रीडांगण कोपरकर येते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय. विनोद यांच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. मयूर पनाळकरला रोखणं हे सर्वात मोठं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालं टीम मराठवाडा 11 खिरवडे या संघासमोर. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. त्याचबरोबर पाटण तालुक्यातून निगडे गावातून सातत्याने या 32 शिराळा क्रिकेट वरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय शांतारामजी कदम साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. शांतारामजी कदम साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. नाईक सी पुढचे सर्वे सर्व एक हास्य व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी यमगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान घेत आहोत. पाटण तालुका निगडी गाव आणि सातत्याने यावेळेस मयूर पनाळकर एक महत्वाची विकेट टीम खिरवडे संघासाठी. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड चेतन पाटील यांनी पकडले कॅच आणि फलंदाज बाद होत आहेत मयूर पनाळकर. त्याचबरोबर आदरणीय बाबासाहेब पाटील नेर्लेकर यांचे शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. बाबासाहेब पाटील नेर्लेकर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. त्याचबरोबर आदरणीय शुभमजी खंडाळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. शुभम खंडाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. आणि आदरणीय शंकरजी यमकर साहेबांच्या माध्यमातून हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी तब्बल 4 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती. सांघिक धावसंख्येचा अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती लागलं जातंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 21 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या. अशा 50 धावा धावफलकावरती शेवटचं षटक. चेतन पाटील गोलंदाजीवरती. पहिल्या बॉलवरती ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. अगदी क्रिकेट मधील मास्टर माइंड खेळाडू म्हणून चेतन पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि तीच मास्टर माइंडची भूमिका सध्याच्या घडीला या क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या 52 या आकड्यावरती. 52 धावा. ओहो, यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. उंची जास्त, बॉल खाली क्षेत्ररक्षक. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बाबू बेबले वेगाने धावला जातो. विकेट किपर इनला फेकी केली जाते. तब्बल 3 धावा या बॉलवरती. मयूर पनाळकर बाद झाल्यानंतर देखील धावा थांबत नाहीयेत. धावांची गती कमी होत नाहीये. चांगला प्रयत्न हर्ष पवार आणि बाबू बेबले या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा. स्ट्रायकर एंडला बाबू बेबले. शेवटचं षटक आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी टार्गेट सेट करण्यासाठी मात्र आता काही बॉल शिल्लक. या बॉलला सोडून दिले. पंचांनी मात्र डॉट बॉलची घोषणा केली. निर्धाव चेंडूचे होते. सांगता 3 बॉलचा खेळ समाप्त. 52 धावा, 55 धावा धावफलकावरती. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आडव्या बॅटने फटका केलाय परंतु ताकद तितकीशी मिळालेली नाहीये. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती. 57 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. सुरुवातीच्या पहिल्या 3 षटकामध्ये जोपर्यंत मयूर पनाळकर होते तोपर्यंत मात्र धावांची गती झपाट्याने वाढत होते. परंतु या षटकामध्ये चेतन पाटील जे मास्टर माइंड आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी धावांना ब्रेक लावलाय. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. फक्त या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. कोणती विकेट आलेली नाहीये परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे मयूर पनाळकर यांची पकडलेली कॅच हे देखील महत्वाची. टीम मराठवाडा खिरवडे या संघासाठी. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. 4थ्या षटकाची सांगता होते. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्या. 57 धावा. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. या टॉस साठी मी विनंती करतो टीम विशाल भाऊ स्पोर्ट चरण आणि टीम फाउंटन हेड चिंचोली या दोन्ही संघांना मी विनंती करते की आपण टॉस साठी या. चल आपण टॉस करणार आहोत. विशाल भाऊ स्पोर्ट चरण आणि फाउंटन हेड चिंचोली या 2 संघासाठी आणि मोहरे गावचे समाजसेवक आदरणीय विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर सर्जेराव पाटील नेर्लेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचे नाणेफेक करत आहोत. तब्बल 58 धावांचं लक्ष प्रथम बॅटिंग करत असताना टीम कुसाईवाडीने दिले. चला कुसाईवाडी संघ जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. मयूर पनाळकर आणि टीमला मी सूचना करतो की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एक चांगल्या शिस्तीचं पालन करणारा एक चांगला संघ म्हणून श्री रिबन कुसाईवाडी
या संघाची ख्याती आहे, सातत्याने क्रिकेटच्या नियमाचं तंतोतंत पालन करणारा संघ. आणि जाऊयात टॉस का बॉस या मंचावरती. कॉल कोणाचा असेल? बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी मॅच आहे. अर्थातच चरण टीमचा कॉल असेल. चरण आणि विपक्ष आपण पाहिलं तर फाउंटन टीम चिंचोली. काटा कॉल चरण टीमचा. येस, टॉसही जिंकलेला आहे. दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉलिंग की बॅटिंग? बॉलिंग. गोलंदाजीसाठी जाणार. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी मॅच आहे. काही फेरबदल किंवा काही चेंजेस नाही. जी विनिंग टीम आहे तीच खेळणार. खेळणार आहे. मजा आली टीमचा खेळ बघून? हो हो. संपूर्ण टीमचा खेळ ज्या पद्धतीने राहिलाय, यंदाच्या वर्षामध्ये टीमनं रबर क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने प्रवास केलाय? चांगल्या प्रकारे प्रवास केलेला आहे. स्पर्धा आवडली? हो नक्की. दादा काय बोलाल? रामदादा यमकर यांचा वाढदिवस आणि भरपूर तुम्ही वाईट खराब परिस्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये, सगळ्या परिस्थितीमध्ये एकत्र होतात सावलीसारखे. आणि असे मित्र आयुष्यामध्ये कमी असतात. मित्रपरिवार हवा आयुष्यामध्ये. तुमचा मित्रपरिवार, त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं रामदादा यमकर साहेब. काय बोलाल? आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रथमतः भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही कॉलेजच्या जीवनापासून आजपर्यंत आमची दिलदुस्ती दुनियादारी अशीच चालू आहे आणि शेवटपर्यंत अशीच चालू राहणार आहे. आमचा ग्रुप खूप सर्व एकदम मिळून मिसळून आम्ही राहणार आहे. आणि रामभाऊ एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि खरोखर राजा माणूस आहे. त्याच्या वाढदिवसाला आम्ही असा वाढदिवस साजरा होतोय, खूप चांगलं वाटतं या दिवशी आम्हाला. हट्टी आहेत का ते? पाहिजे म्हणजे पाहिजे, हो म्हणजे हो, हट्टी आहेत? त्याच्या मनात आलं तर तो करतोच. दरवर्षी 2 ट्रिप असतात आमच्या. तो मोरके असतो. सर्वांनी जायचं म्हणजे जायचं. खूप छान आहे. दिल दोस्ती दुनियादारी तुमचं संपूर्ण टीम. आत्ता तुम्ही एवढं गाजवताय, कॉलेज लाईफ मध्ये फुल मचवली असेल, राईट? विषय आहे का? थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने आणि राहिलेली अर्ध्या इनिंगचा खेळ, राहिलेला संपूर्ण खेळ आपण पुन्हा एकदा ऐकूयात महाराजांच्या पाणीतून. थँक्यू. थँक्यू सो मच. दुसऱ्या डावाला पुन्हा एकदा सुरुवात होते. 58 धावांचं एक मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम खरवडीकडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजय यादव आणि विजय मस्कर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक अनुभवी विजय यादव तर दुसऱ्या बाजूला या टीमचं टॅलेंट विजय मस्कर मैदानाच्या आतमध्ये. 58 धावांचं एक मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. त्याचबरोबर आपण अतिथी मान्यवरांचा स्वागत सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी खास करून आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय सर्जेराव पाटील, बाबासाहेब पाटील निर्लेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. युवराज जाधव यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. रिटायर्ड फौजी युवराज जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण बाबासाहेब पाटील नेर्लेकर यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. चला मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मयूर पनाकर सलामीचं पहिलं षटक. स्ट्रायकर एंडला विजय यादव, नॉन स्ट्राईकला विजय मस्कर. पहिला बॉल राउंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती हलक्या त्याने दिशा दिली. थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी करतायत आणि पहिल्याच बॉलवरती ही चूक मात्र महागात पडू शकते टीम श्री 11 कुसाईवाडीला. बॉलची वाट बघितली आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारे जर तुम्ही वाट बघत राहिला तर वाट लागायची वेळ खूप दूरवर नसते आणि क्षेत्ररक्षकाकडून या चुका घडल्या. चुका होणं स्वाभाविक आहे. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चतुराईचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टीम या वेळेस संयम दाखवला विजय यादव याने. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केले. दोन
बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस विकेट किपर कडून कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या 6 या आकड्यावरती. चला 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यानंतर आतापर्यंत मात्र पूर्णपणे बॅटिंग ऑर्डरला शांत ठेवलंय. जास्तीचा वेळ तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये घेऊ नका प्लीज. आयोजन कमिटीला सहकार्य करा. याच परिसरामध्ये असणारं बेळाशी गाव आणि बेळाशी गावातील एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय रामजी यमगर साहेबांचा वाढदिवस आणि क्रांतिभूमी चषक. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मयूर पनाळकर यांनी. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावला. एक्स्ट्रा कव्हरला अतुल पनाळकरच्या हातामध्ये झेल. संपलाय. विजय यादव यांचा खेळ. फलंदाज बाद. पहिली विकेट, पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय टीम मराठवाडा 11 खेरवडे या टीमचा. 58 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी अमर आलेत. पगदी आज राम यमगर साहेबांचा वाढदिवस आणि खास करून जर पाहिलं तर उपस्थित सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय आणि एखादी वैयक्तिक यावेळेस ऑनसाइडला चांगले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु मयूर पनाळकरने जज आणि जजमेंट चांगलं केलंय. बॉलला स्टॉप केलं. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 7 धावा धावफलकावरती. 7 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. हॅलो चेक. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय राजूदादा दळवी यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदरणीय विजयदादा निकम यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. शंकरदादा मोहिते साहेब यांचे सारथी अर्थातच संदीपजी कांबळे यांना विनंती करेल. लेग कॅमेरामॅन आहे तिथे तुमची टीम तुम्हाला बोलवते. प्लीज तिथे तुम्ही उपस्थित राहा. थँक्यू. चला संदीपजी कांबळे यांच्यापर्यंत हा मेसेज जर पोहोचला असेल तर तुमचे सहकारी तुम्हाला अगदी आवाज देत आहेत आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा. संदीपजी कांबळे साहेब. चला टीमची धावसंख्या
10 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं महेश पवार, फिरकीचे जादूगार आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेटची प्रामाणिक सेवा करणारे गोलंदाज. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड मॅन रिझनला या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव आले. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 धावा धावफलकावरती. अमर आहेत स्ट्रायकर एंडला. यावेळेस पहा ऑन साइडला मयूर पनाळकरला अगोदरच माहित होतं की अमर यांचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि त्याच दिशेला फटका खेळलाय. सीमारेषा पार षटकार. त्याचबरोबर दिनेशजी खोपडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. तर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच विशाल भाऊ स्पोर्ट चरण आणि फाउंटन हेड चिंचोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे घडलंय. एकच धाव बाईच्या स्वरूपामध्ये प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्त. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 नंतर 18 धावा धावफलकावरती. आता 12 बॉल मध्ये अजून देखील 40 धावांची विजयासाठी गरज. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. त्याचबरोबर विजयजी रेटरेकर जे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि त्याचबरोबर धनाजी दादा लोहार यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. आज राम यमगर साहेबांचा वाढदिवस आणि आपल्या भरपूर बिझी शेड्यूल मधून खास करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार विजय रेटरेकर साहेबांचं शुभागमन. त्याचबरोबर धनाजी लोहार साहेबांचं शुभागमन. या ठिकाणी एक नामांकित क्रिकेटर ज्यांनी गर्जना 11 कोपरखैरणे या संघाकडून अनेक वर्ष या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट खेळले आणि ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बाईच्या स्वरूपामध्ये आलेले एक धाव हर्ष पवार. बॅटिंग चांगली राहिली. मयूर पनाळकरच्या साथीला आलेत आणि सलामीला येत असताना चांगला खेळ प्रदर्शित केला. आता उर्वरित 11 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला एकेरी दुहेरी धावा सध्याच्या घडीला सुरू आहेत. परंतु याच एकेरी दुहेरी धावा आता मात्र थोडासा बॅटिंगचा गिअर चेंज करावा लागेल. 3 धावा इथे घेतल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि तब्बल काय घडले? अरे बापरे, 3 धावा घेतल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न. वाटलं होतं हा बॉल सापडणार नाहीये, परंतु बॉल सापडला आणि फलंदाज विजय मस्कर यांना मात्र माघारी परतावं लागलंय. 3 धावा आल्या 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद झालेत. आता उर्वरित 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा. अजून देखील 37 धावांची विजयासाठी गरज. नवीन फलंदाज आर्यन नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अमर स्ट्रायकर एंडला. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. श्री रेवन 22 धावा. 36 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी केली. विकेट किपर एंडला फेकी आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. जोपर्यंत अमर आणि आर्यन
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत मात्र खिरवडे संघ अगदी त्यांच्या विजयाच्या अशा पल्लवीत जिवंत असताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये क्षमता आहे. फुलटॉस बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. 28 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. अजून देखील 8 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज. हे 2 बॉल खूप महत्वाची टीम कुसाईवाडी या टीम साठी. आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय. बॉल निघून चाललाय. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हर्ष पवारची पॉवर मात्र आता कुठेतरी कमी करून टाकली आहे बॅट्समन अमर जाधव यांनी. 7 बॉल आता 26 धावांची गरज. मॅच बनते, मॅच बनवावी लागते. क्रिकेटचा खेळ हा सहजासहजी विजय प्राप्त करता येत नाही, तर त्या विजयासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये टीम मराठवाडा खिरवडे या संघाकडून फलंदाज अमर करतायत. यावेळेस फटका फसलाय. ही कॅच महत्वाची. 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल जमिनीला दार होतोय आणि तब्बल 2 धावा. यष्ट्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर जालिंदर पनाळकर इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं अगदी 50+ वय, परंतु आज देखील जर पाहिलं तर 18 वर्षाच्या तरुणामध्ये जे क्रिकेट जिवंत आपण पाहतो, जे क्रिकेटमधील उत्साह आपण पाहतो, तोच उत्साह आज जालिंदर पनाळकर यांच्यामध्ये पाहायला मिळतो. शिराळा तालुक्यातील कुठेही स्पर्धा असू द्या, सकाळी 8-8:30 वाजता अगदी जालिंदर पनाळकर प्रत्येक मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये पोहोचतात. ही क्रिकेटची आवड आझाद मैदानामध्ये अगदी लहानपणापासून त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले. तदनंतर जसं शिराळा तालुक्याचं क्रिकेट नवी मुंबईमध्ये स्थापित झालं, तदनंतर मात्र श्री 11 कुसाईवाडी या संघाकडून सातत्याने प्रतिनिधित्व करत असताना जालिंदर पनाळकर हे खेळाडू एक काळ क्रिकेटचा त्यांनी गाजवला. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये आता करायच्या आहेत त्या 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा, 4 षटकार, 7 चौकार. पहिला बॉल आर्यन साठी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. हिट विकेट की बॅटची कडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॅटची कडा लागली आणि फलंदाजी ते बाद झाला. तर मात्र मराठवाडा खिरवडे हा संघ अडचणीमध्ये असताना चेतन पाटील सबसे कातील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 5 बॉल मध्ये 4 षटकार खेचावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. चला सामना स्पीडअप करा. भरपूर आपला वेळ खर्च झालाय. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. दुपारचे 2:33 मिनिटाचा कालावधी पार पडलाय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदरणीय विजयदादा निकम यांचं शुभागमन. रेठरे वारणा या गावचे आणि क्रिकेट वरती प्रेम करणारे हे खेळाडू आज मात्र या भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेने येथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय अमर जाधव यांच्या बॅट मधून, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. चला यानंतरची मॅच विशाल भाऊ स्पोर्ट चरण आणि टीम फाउंटन हेड चिंचोली. विशाल भाऊ स्पोर्ट चरण या संघाने टॉस जिंकलाय. अमर जाधवच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक आलाय. अगदी सामना जरी विजय आणि पराजय यामधील अंतर जरी मोठा असेल तरी देखील हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला अमर जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. सामना जरी खिरवडीने गमावला तरी बॅटिंग मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल अमर जाधवची. आणि हा सामना जिंकलाय श्री 11 कुसाईवाडी या संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय अर्थातच नॉन अदर दॅन नवी मुंबईचा पहिला शतकवीर अर्थातच मयूर गोरख पनाळकर, गाव कुसाईवाडी. मयूर पनाळकर ठरलेत या मॅचचा हिरो. त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. युवराज जाधव फौजी यांच्या शुभास्ते पण